भेटल्याशिवाय, निर्णय झाल्याशिवाय मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या तोंडून ऐकल्याशिवाय कोणी जाणार नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, माझ्या वतीनं तुम्ही ग्राउंडवर जाऊन सांगा आणि आंदोलन संपवा. आचारसंहिता संपल्याबरोबर सगळे अडथळे दूर करून आम्ही तुम्हाला सेवेत कायम करणार आहोत असं सांगा. मी माझे शब्द बोलत नाही आता, ते सन्माननीय मुख्यमंत्री जे मला म्हणाले आणि मी जे बोलत होतो, मुख्यमंत्री मला जेव्हा सांगत होते तेव्हा शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब बाजूलाच होते. त्यामुळे सगळ्यांच्या साक्षीने गोष्टी झालेल्या आहेत. 90% काम झालं असं म्हात्रे साहेब म्हणाले. मी तर असं म्हणाल 98% काम झालं. शक्यच करायचं 2% आहे. फक्त काळजी घ्या. शुक्राचार्यांना हात जोडून सांगा, बाबांनो शांत राहा. काही जास्त लोक नाही, 10-15 लोक आहेत. मला काही त्यांच्या मला ओळखी पण नाही, परंतु मी अनुभव घेतला. एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर हे 7 लोक घ्या असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. राठोडला त्यांच्या वेळेस दिला, नावं माझ्याकडून घेतली आणि ह्या लोकांना 502 मध्ये घ्या असं शिंदे साहेब स्वतः म्हणाले. एवढं झाल्याच्या नंतर बैठकीच्या दिवशी दुसरं पत्र निघालं. त्या पत्रामध्ये फक्त ठराविक नावं टाकू आणि मग पत्र बघून नाव वाचून मध्ये सोडा म्हणाले. अरे बाबा, आम्ही 40 वर्ष ते धंदे करत अनेक मुख्यमंत्री बघितले. असं होत नसतंय. म्हणून अशा पद्धतीनं क्रूड माइंड पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, ती नसली पाहिजे. ही काही सगळी लोक आहेत का, त्यांनाही परमनंट व्हावं असं वाटतंय, पण खाल्लेलं चिरवायचं. मी स्पष्ट बोललो, मी अगोदर सांगितलं की जर जिथं असा काही विषय येईल तेव्हा मनोहर धोंडेचं नाव डिलीट करा. मी माझं सांगू शकतो, मी सगळ्यांकडे सांगेन. साहेब पण म्हणाले, म्हात्रे साहेब पण म्हणाले, आपण सगळेच त्यामध्ये आहोत. पण मी माझ्या पुरतच सांगेल ना. पण आपल्याला ह्या गोष्टी पडद्यामध्ये माहिती नव्हत्या, हे सुद्धा मला काल बऱ्यापैकी कळाल्या. काल समोर आल्यानंतर तुमचा दोष नाही, तुम्ही किंवा इतर आपले आमदार महोदय आहेत त्यांची तळमळ जी आहे की तुमचं काम झालं पाहिजे. हे म्हात्रे साहेब असतील, आपलेकर साहेब असतील, दराडे साहेब असतील, कायने मॅडम असतील किंवा चित्राताई वाघ काल अचानक आल्या, पण काय पोटतिडकीनं बोलत होते ना. हा, म्हणून त्यांचा उद्देश स्वच्छ आहे. सगळ्या आमदार महोदयांचा उद्देश हा स्वच्छ आहे. त्यामुळं कोणीही कोणावरही शंका घ्यायची नाही. त्यामुळं तुम्ही विजयाच्या बॉर्डरवरती आहात आणि विजय, आता माझं काम काही फारसं नाही, आमदार महोदय आहेत. त्यामुळं GR तुमचा आचारसंहिता संपल्यानंतर निघेल असा शब्द मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा हा शब्द वापरलाय की आचारसंहिता संपल्यानंतर आपण कायम केल्याचा GR त्यांचा काढू, तुम्ही जाऊन सांगा असं माननीय मुख्यमंत्री यांनी मला सांगितलं आणि ते दादासाहेब भुसे साहेबांनी सुद्धा ऐकलंय. त्यामुळं विश्वासानं आपण, हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही यावर माझाही विश्वास आहे. आणि म्हणून आपण हे यशस्वी आंदोलन जे या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर तुम्ही केलं, त्याला शेवटापर्यंत तुम्ही हे आंदोलन चालवलं. तुमच्या एकजुटीला पुन्हा एकदा सलाम केला पाहिजे. आणि अशीच एकजूट, सकारात्मक भूमिका, जरी आपले 4-2 विरोधक असले तरी तेही आपले भाऊ आहेत, त्यांनाही सोबत घेऊन एकत्रित काम करा. आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा, समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये तो यशस्वी तुम्ही करता आहात, पुसून काढा आणि यशस्वी करता आहात. त्याला सगळ्यांचा आमचा आस्वाद आहे असं आश्वासन देतो. आणि आता आम्ही आमच्या आदरणीय भगिनी जे आहेत त्यांनी अन्नत्याग केला होता, त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळ्या वाजवा. अन्नत्याग केलेल्या भगिनींसाठी कडकडून टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी संपवण्यासाठी आपण सगळे हे करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. आभार माना.
शंख कुठे शंख शंख कुणाकडे आहे निश्चितच या ठिकाणी बाजू सरकार या ठिकाणी चला ताई उठा आदरणीय म्हात्रे साहेब आदरणीय आमदार विद्यमान आमदार कुठे शंका असेल तर या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी जो आम्हाला शब्द दिला आहे त्यामुळे सर्वांचे कान या ठिकाणी चोखते झालेले आहे. खरोखरच आमदार साहेब यांच्या नावामध्ये संतांचं नाव आहे. संतांनी त्या महाराष्ट्र भक्तिभाव निर्माण केला तर संतांचं नाव घेणारे आमचे ज्ञानेश्वर यांच्या नावामध्ये ताकद आहे, दम आहे. त्यांनी आम्हाला सर्वांना अगदी सुंदर असा आशाचा किरण दाखवू सर इकडे ह्या ताईला द्या म्हात्रे साहेबांचं लाख लाख आभार. त्याचप्रमाणे यांची बेंबीच्या देशापासून आदरणीय प्राध्यापक असे असावे, दोंडे साहेबांसारखे असावे. माननीय महोदय गेल्यानंतर सर्वांनी थांबायचं आहे, कोणी बॅगे घेऊन जायचं नाही आहे. माननीय सन्माननीय मंत्री महोदय गेल्यानंतर इथेच थांबायचं आहे. संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून सूचना आलेली आहे, कोणीही जाऊ नये, पडता जाऊ नये, इथेच थांबा. या ठिकाणी आणि आम्हाला खरोखर सुंदर असं या ठिकाणी निबंधाचं पुस्तकं वाचून दाखवलं आणि आम्हाला एका मुख्यमंत्र्यांकडून आलेली या ठिकाणी आश्वासनाची, या ठिकाणी परमनंट आश्वासनाची आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे समग्र शिक्षणाचे 13 कॅडर केले. त्याला जोरदार झाले बघा. 13 कॅडरचे लोक आम्ही कायम होणार आहोत. आणि मग आपण सगळे परमनंट असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आदरणीय या सगळ्या पथकाने आपल्याला शब्द दिलेला आहे आणि सर्वांनी तो काबीज केलेला आहे. आदरणीय ताई इथे आल्या तर ताईंचंही या ठिकाणी अभिनंदन आणि या सर्वांच्या आदरणीय या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्वांचे सर इकडे बघा साहेब इकडे बघा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा चला ओके गाडी गेली जाऊ दे आता लेट जाऊ दे गाडी या ठिकाणी त्यांची संपूर्ण टीम व्हिडिओ कोणी शेअर करायचा नाही. व्हिडिओ कोणी शेअर करायचा